हॅलो हाय, चला तर आज आपल्याला बनवायची आहे मैद्याची बर्फी. जशी आपण शाळेच्या बाहेर खायचो ना, 1 रुपयाला मिळायची, अगदी तशी. खायला खूप छान लागते, बनवायला खूप सोपी आहे. साहित्य प्रमाण आपण पाहूया कशी बनवायची ते. बनवायची आहे मैद्याची, जी शाळेच्या बाहेर मिळते ती. खायला खूप छान लागते, तोंडात टाकताच विरघळते. बर्फी पाहिली की शाळेच्या बाहेर जी मिळते ना 1 रुपयाला बर्फी, तिची आठवण येते. साहित्य खूप कमी आहे पण बनवायला खूप छान. 1 वाटी मैदा, 1 वाटीला थोडा कमी पिठी साखर आणि अर्धी वाटी तूप. आणि हा असा एक डब्बा घेतलेला आहे स्टीलचा, त्याच्यामध्ये आपल्याला बर्फी सेट करायची आहे. जाड बुडाचा पॅन घ्यायचा आहे, तूप घालायचं. इथे तुपामध्येच केली जाते. वेलची वगैरे काही वापरायची नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी घातली तरी काही हरकत नाही. तूप छान विरघळून द्यायचं आहे आपल्याला. पॅन खूप गरम करायचा नाही, खूप थंडही ठेवायचा नाही आहे. पूर्ण पॅनमध्ये तूप जे आहे ते सगळीकडे आपल्याला पसरून घ्यायचं आहे. आणि आपल्याला इथे मैदा घालायचा आहे. 2 वाट्या मैदा घेतला तर त्याला पूर्ण 1 वाटी तूप घ्यायचं. हे हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. आणि छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे. इथे मी मोठा गॅस करायचा आहे. तूप घातल्याच्या नंतर जेव्हा आपण याच्यामध्ये मैदा घालतो ना, तेव्हा गॅस मोठाच ठेवायचा, बारीक गॅस ठेवायचा नाही. आणि एक सलग हात हलवायचा आहे आपल्याला. आता इथे पूर्ण मैद्याने तूप जे आहे सगळं शोषून घेतलेलं आहे. जे आपण अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे ते बरोबर आपल्याला तेवढं तूप लागतं. पण एकदम आपल्याला घालायचं नाही आहे. आधी आपल्याला 2 ते 3च चमचे घालायचं, लागल तसं तूप घालायचं आहे आपल्याला. मैदा छान भाजून घ्यायचा आहे, रंग बिलकुल चेंज करायचा नाही आहे, करपवायचा पण नाही आहे आपल्याला. एवढं आपल्याला भाजायला ना 15 ते 20 मिनटं लागतात. छान आपल्याला बारीक गॅसवर इथे भाजून घ्यायची. पीठ आपल्याला छान भाजायचं. पीठ जर छान भाजलं ना तर बिलकुल टाळ्याला वगैरे काहीही चिटकत नाही. मुलांना तर खूप आवडते. आणि ही बर्फी पाहिली ना, शाळेची आठवण तर नक्की येते. खूप छान होते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. छान पीठ भाजून घ्यायचं आहे. आणखीन मी इथे तूप घातलेलं नाही आहे. बघू शकता पूर्ण पीठ आपलं कोरडं कोरडं झालेलं आहे, असं वाटेल आणखीन तूप. आता इथे मी ना 1 ते 2 चमचे तूप घातलेलं आहे. पूर्ण सगळं मी एकदम घातलेलं नाही आहे. जसं लागल तसं घालायचं आहे आपल्याला. जसं आपण बेसन पीठ भाजतो ना, बेसन पिठाच्या लाडूसाठी, सेम तसंच होतं इथे. थोडं थोडं करून तूप घालायचं. छान आपला मैदा ना इथे छान भाजला जातो. एक त्याचा वास यायला लागला ना तेव्हाच कळतं आपल्याला पीठ आपलं छान भाजून झालेलं आहे. कच्चं बिलकुल ठेवायचं नाही, कच्चं राहिलं तर टाळ्याला चिटकतं. खूप साहित्य लागत नाही, खूप काही लागत नाही. एक 15-20 मिनटं फक्त लागतात बर्फी व्हायला. 15 ते 20 मिनटं फक्त आपल्याला इथे मैदा भाजण्यासाठीच लागतो. बाकी कशासाठीही आपल्याला टाईम लागत नाही. बर्फी सेट होण्यासाठी पण टाईम लागतो, पण करायला खूप टाईम लागत नाही, सेट व्हायला टाईम लागतो. छान भाजून घ्यायचं. जोपर्यंत तूप सुटत नाही तोपर्यंत आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे. खूप तूप पण नाही करायचं. खूप तूप झालं तर तोंडात सगळं तूप तूप लागतं. त्याच्यामुळं 1 वाटी मैदा घेतला ना, त्याला अर्धी वाटी तूप, हे खूप एकदम परफेक्ट प्रमाण आहे. आणि तुम्हाला पूर्ण 1 वाटी साखर घ्यायची असेल तरी काही हरकत नाही आहे. छान इथं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. पीठ भाजताना गॅस इथे मोठा करायचा नाही आहे. इथे आता आपल्याला लो टू मिडियमच गॅस ठेवायचा आहे. आता जे राहिलेलं आहे त्यातलाही मी इथे 1च चमचा घातलेला आहे. 1 चमचा तरी मी तूप ठेवलेलं आहे. छान सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये वेलची पूडही घालू शकता, त्याने पण खूप छान टेस्ट येते. जशी मी जायची ना ती फक्त सिंपल मैद्याची बर्फी असायची, तोंडात टाकताच विरघळायची. अशी बर्फी आपल्याला आज बनवायची आहे. थोडंसं बघू शकता आता इथे आपल्या पूर्ण मैद्याला ना तूप सुटायला लागलेलं आहे. म्हणजे आता समजायचं आपला मैदा छान भाजायला लागलेला आहे. उलथण्याला जे पीठ लागलेलं आहे ते सगळं काढून घ्यायचं, म्हणजे सगळं भाजलं जातं एकसारखं असं. इथे मी आता दाखवते तुम्हाला गॅस छोटा जेवढं केला, आपण बारीक गॅस केलेला आहे तेवढंच छान बारीक होतं. गॅस फक्त आपल्याला इथे करपवायचं वगैरे काही नाही आहे.
जेव्हा वास यायला लागतो ना तेव्हा समजवायचं आपलं पीठ छान भाजलं गेलेलं आहे. वास येतो, एक छान वास येतो तुपाचा आणि पिठाचा, तेव्हा समजायचं आपलं पीठ छान भाजलेलं. इथे आणखीन आपलं पीठ भाजलेलं नाही आहे, कारण जेव्हा पिठाला छान तूप सुटतं ना तेव्हा समजायचं आपलं पीठ इथे छान भाजलेलं आहे. आता पहा आपलं पीठ खूप छान भाजून झालेलं आहे. इथे त्याला असं तूपही सुटलेलं आहे, एकदम असं उलथण्यावरनं खाली पडतं आहे ना, म्हणजे समजायचं इथे छान पीठ भाजून झालेलं आहे. या स्टेजला आता गॅस बारीक बंद केला तरी काहीच हरकत नाही आहे. बंद केला ना तरी आपल्याला इथे ना एक 5 मिनटं तरी ना पीठ जे आहे ते छान हलवून घ्यायचं आहे. होऊ शकतं सहज असं पीठ पडतं आहे आपलं उलथण्यावर, म्हणजे आपलं पीठ खूप छान भाजलेलं केलेलं आहे. आता मी गॅसवरनं खाली घेतला आणि छान एक 5 मिनटं ना हलवून घेते, म्हणजे जरा ते पटकन असं थंड होईल. थंड झालं थोडंसं कोमट असताना आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे. पूर्ण थंड झाल्याच्यानंतर साखर घालायची नाही, आणि पूर्ण थंड झालं आणि साखर घातली तर 1-2 मिनटं आपल्याला गॅसवर ठेवायचं, परत गरम करायचं, तूप वितळतं आणि गॅस बंद करायचा. पण साखर असते, पाणी सुटतं, त्याच्यामुळे ही प्रोसेस खूप पटकन करायची. छान इथे आपल्याला जे पीठ आहे ते छान थंड करून घ्यायचं आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. छान इथे थंड झालेलं आहे आपलं पीठ, असं हाताला लागण इतकं थंड हवं आहे. आता थोडी थोडी करून आपल्याला इथे साखर घालायची, एकदम साखर घालायची नाही आहे आपल्याला, ती थोडी थोडी करून साखर घालायची आहे. छान मिक्स, साखर घातली की छान मिक्स करायचं, म्हणजे साखरेमुळे आणि ते गरम असल्यामुळे एकदम खूप गरमही नाही आहे. माझ्याकडनं थोडंसं थंडच झालं, खूप थंड झालं, पण मी गॅसवर वगैरे काय ठेवलं नाही. साखरेच्या आणि तुपाच्या उष्णतेने छान हीट मिळते आणि विरघळलं जातं, त्याच्यामुळं बिलकुल इथे आपल्याला गॅसवर ठेवायची गरज नाही आहे. खूपच थंड झालं तर तुम्ही गॅस आधीच पीठ ठेवा, मग साखर घालायच्या आधी. नसन एकदम हाताला सोसल असं गरम असेल ना तेव्हा त्याच्यामध्ये पिठी साखर आपल्याला घालून घ्यायची आहे. नाही तर त्याच्यामध्ये आपण आहे ना थोडंसं तूप गरम करायचं आणि ते घातलं तरी काहीच हरकत नाही आहे. दोन्हींपैकी तुम्हाला जे सोपं वाटेल ते केलं तरी काही हरकत नाही आहे. छान साखर पिठामध्ये आपल्याला इथे मिक्स करून घ्यायची, छान हलवून घ्यायचं आहे. जसं तुपामुळे आहे ना साखरेची हीट, साखर आणि तूप मिक्स झाल्यावर होतं ना एकदम छान मऊ लुसलुशीत होतं, अगदी पेढ्यासारखं हे मिश्रण होतं. त्याच्यामुळं ना छान आलं आपल्याला ना मिक्स करून घ्यायचं. इथे मला साखर थोडी कमी वाटली, मी टेस्ट केली त्याच्यामुळे मी आणखीन साखर घातली. एवढी जी आपण साखर घेतलेली आहे ते परफेक्ट आहे. थोडी थोडी करून घालायची आहे आपल्याला, एक वाटीही आपण साखर घेतलेली नाही आहे. थोडी थोडी करून साखर घालायची आणि छान मिक्स करायचं आपल्याला. इथे इथे खूप गरम नाही आहे आता मिश्रण, आपल्याला हाताला सोसल इतपत गरम आहे, त्याच्यामुळे तुम्ही हाताने मिक्स केलं ना तरी काहीच हरकत नाही आहे. आणि छान मिक्स करायचं. मला तरी ही बर्फी प्रचंड आवडते, खायला खूप छान लागते. डब्याला वगैरे जे आहे ना त्याला आपण आधीच तूप लावून ठेवायचं, म्हणजे इथे मिश्रण आपल्याला छान होण्यासाठी मदत होते. मी ते टेस्ट पण करते. साखर एकदम बरोबर आहे घातलेली, खूप गोड पण खायची इच्छा होत नाही. तर डब्बा घेतलेला आहे मी. असं आपल्या डब्यामध्ये सेट करायचे, पूर्ण पचवायचं नाही.
फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज नाही आहे आपल्याला, वरतीच ठेवा. उन्हाळ्याचे दिवस असतील तर फ्रीजमध्ये ठेवा, उन्हाळ्याचे दिवस नसतील तर फ्रीजमध्ये ठेवायची बिलकुल गरज पडत नाही आहे. छान सेट करायचं आहे आपल्याला. इथे डब्यामध्ये पूर्ण डब्बा भरला नाही मी, कारण त्याचे जे काप असतात ना ते असे मोठे मोठे असतात, त्याच्यामुळे मी असं केलेलं आहे. आता झाकण ठेवू.